मित्रांनो, ईपीएफ मध्ये डीओई म्हणजे डेट ऑफ एक्झिट असते. म्हणजेच तुमचा लास्ट वर्किंग डे असतो. जेव्हा तुम्ही कंपनीतून जॉब सोडता, तेव्हा तुमची ईपीएफओची डेट ऑफ एक्झिट यूएन मेंबर पोर्टल लॉग इन मध्ये अपडेट असणे गरजेचे असते. तर तुम्हाला तुमचा फुल अँड फायनल पीएफ विड्रॉल करायचा असेल किंवा एका कंपनीचा पीएफ दुसऱ्या कंपनीमध्ये ट्रान्सफर करायचा असेल, तर तुमची यूएन मेंबर पोर्टलवरती डेट ऑफ एक्झिट अपडेट असणे गरजेचे असते. जर तुमची डेट ऑफ एक्झिट यूएन पोर्टलवरती अपडेट नसेल, तर तुम्ही तुमचा फुल अँड फायनल पीएफ विड्रॉल करू शकत नाही किंवा तुमचा एका कंपनीतील तुमचा जुना पीएफ बॅलन्स नवीन पीएफ अकाउंट मध्ये ट्रान्सफर करू शकत नाही. त्यामुळे डेट ऑफ एक्झिट यूएन मेंबर पोर्टलवरती अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे. जॉब सोडल्यानंतर एम्प्लॉयर स्वतः डेट ऑफ एक्झिट अपडेट करतात, परंतु काही कंडिशन मध्ये एम्प्लॉयर कडून जर डेट ऑफ एक्झिट अपडेट केली जात नसेल किंवा अपडेट करणं शक्य नसेल, तर तुम्ही स्वतः तुमची डेट ऑफ एक्झिट यूएन मेंबर पोर्टलवरती अपडेट करू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डीओई म्हणजे डेट ऑफ एक्झिट लास्ट वर्किंग डे यूएन मेंबर पोर्टलवरती कशी अपडेट करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. ईपीएफओ ची डेट ऑफ एक्झिट अपडेट करण्यासाठी किंवा ईपीएफओ डिटेल्स पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला यूएन मेंबर पोर्टल वरती यायचे आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. तर त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईट वरती येऊ शकता. या वेबसाईट वरती आल्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या एंटर यूएन या बॉक्स मध्ये तुमचा यूएन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड या बॉक्स मध्ये तुमचा यूएन पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा कोड या कॅप्चा बॉक्स मध्ये जसा आहे तसा टाकायचा आहे आणि साइन इन वरती क्लिक करायचं आहे. साइन इन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल. तर तो ओटीपी या एंटर ओटीपी बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही यूएन मेंबर पोर्टलच्या लॉग इन स्क्रीन मध्ये याल. आता या ठिकाणी व्ह्यू ऑप्शनच्या ड्रॉप डाऊन मेनू वरती क्लिक करायचं आहे आणि ऑप्शन मधून सर्व्हिस हिस्ट्री या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. सर्व्हिस हिस्ट्रीवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण तुमची सर्व्हिस हिस्ट्री दिसेल. म्हणजे तुम्ही कोणकोणत्या कंपनीमध्ये काम केलंय त्याची पूर्ण डिटेल्स या ठिकाणी दिसेल. तर या ठिकाणी मेंबर आयडी दिसेल, एस्टॅब्लिशमेंट नेम दिसेल, एस्टॅब्लिशमेंट आयडी दिसेल, डीओजी ईपीएफ दिसेल, डीओई ईपीएफ दिसेल, त्यानंतर डीओजी ईपीएस आणि डीओई ईपीएस अशी संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे या ठिकाणी तुम्ही कोणकोणत्या कंपनीमध्ये काम केलंय त्याची डेट ऑफ जॉईनिंग आणि डेट ऑफ एक्झिटची संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी पाहायला मिळेल. जर तुम्ही कंपनीतून जॉब सोडल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जॉईन झाला असेल आणि तुमच्या जुन्या एम्प्लॉयरने जर डेट ऑफ एक्झिट अपडेट केली नसेल, तर या ठिकाणी डीओई ईपीएफ आणि डीओई ईपीएस या ठिकाणी दोन्ही ठिकाणी तुम्हाला नॉट अवेलेबल दिसेल. म्हणजे डेट ऑफ एक्झिट या ठिकाणी अपडेट केलेली नाही. आणि डेट ऑफ एक्झिट अपडेट केलेली असेल तर तुमच्या लास्ट वर्किंग डेचा या ठिकाणी डेट तुम्हाला अपडेट झालेली दिसेल. जर या ठिकाणी नॉट अवेलेबलच्या ठिकाणी जर अपडेट असेल म्हणजे तुमची लास्ट वर्किंग डे डेट ऑफ एक्झिट अपडेट असेल, तर तुम्ही या जुन्या कंपनीचा पीएफ या नवीन पीएफ मध्ये ट्रान्सफर करू शकता किंवा पहिला पीएफ तुमचा पूर्ण पीएफ फुल अँड फायनल विड्रॉ करू शकता. तर या ठिकाणी डेट ऑफ एक्झिट अपडेट करण्यासाठी तुम्हाला दोन ऑप्शन मिळतील. एक म्हणजे तुम्ही तुमच्या जुन्या कंपनीमध्ये कॉन्टॅक्ट करा, तुमच्या त्या एचआर डिपार्टमेंटशी एचआरशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना तुमची डेट ऑफ एक्झिट अपडेट करायला सांगा. जर तसं शक्य नसेल तर तुम्ही स्वतः तुमची डेट ऑफ एक्झिट अपडेट करू शकता. परंतु ही डेट ऑफ एक्झिट तुम्हाला तुमचे जॉब सोडल्यानंतर म्हणजे तुमचा लास्ट वर्किंग डे असेल, तुमची डेट ऑफ एक्झिट असेल त्या डेटच्या 60 दिवसानंतर म्हणजे जवळपास 2 महिन्यानंतरच तुम्ही तुमची डेट ऑफ एक्झिट यूएन मेंबर पोर्टल वरती अपडेट करू शकता. आणि तुमची डेट ऑफ एक्झिट तुम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये जेव्हा जॉईन केले असेल त्या तारखेच्या अगोदरची असली पाहिजे. त्या तारखेच्या नंतरची असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. या ठिकाणी या युजरची डेट ऑफ जॉईनिंग आहे 1 डिसेंबर 2021 आणि त्यांची डेट ऑफ एक्झिट आहे म्हणजे मला माहिती आहे त्यांची डेट ऑफ एक्झिट. तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो पुढे नक्की काय प्रोसेस करायची. डेट ऑफ एक्झिट आहे 31 मे 2023. दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब जॉईन केलाय तो 1 जुलै 2023 आणि आपली डेट ऑफ एक्झिट असणार आहे 31 मे 2023 म्हणजे 1 जुलैच्या अगोदरची असणार आहे. तर आता आपल्याला डेट ऑफ एक्झिट अपडेट करण्याची प्रोसेस फॉलो करायची आहे. तर डेट ऑफ एक्झिट या ठिकाणी अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या मॅनेज टॅब वरती क्लिक करायचं आहे आणि ड्रॉप डाऊन मेनू मध्ये असणाऱ्या मार्क एक्झिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. मार्क एक्झिट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट एम्प्लॉयरच्या सिलेक्ट ड्रॉप डाऊन मेनू वरती क्लिक करायचं आहे आणि ड्रॉप डाऊन मेनू मधून तुम्हाला ज्या कंपनीची डेट ऑफ एक्झिट अपडेट करायची आहे म्हणजे ज्या कंपनीचा तुमचा लास्ट वर्किंग डे यूएन मेंबर पोर्टल वरती अपडेट करायचं आहे त्या एम्प्लॉयर आयडी एस्टॅब्लिशमेंट आयडी सिलेक्ट करायचा आहे.
सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही या लॉगिन स्क्रीन मध्ये याल. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मेंबर आयडी दिसेल, एस्टॅब्लिशमेंट नेम दिसेल म्हणजे तुमच्या कंपनीचे ते नाव दिसेल, एम्प्लॉयरचं नाव दिसेल आणि या ठिकाणी तुमचे ईपीएफओचे लास्ट कॉन्ट्रीब्युशन कोणत्या महिन्याचे आहे तो महिना आणि वर्ष या ठिकाणी तुम्हाला दिसेल. या ठिकाणी तुम्हाला डेट ऑफ जॉईनिंग ईपीएफ आणि डेट ऑफ जॉईनिंग ईपीएस, पेन्शन आणि पीएफ या दोन्हींची डेट ऑफ जॉईनिंग या ठिकाणी दिसेल. तर आता आपल्याला डेट ऑफ एक्झिट अपडेट करायचे तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट डेट ऑफ एक्झिट यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की यू कॅन सिलेक्ट एनी डेट ऑफ लास्ट कॉन्ट्रीब्युशन मंथ बाय एम्प्लॉयर. म्हणजे या ठिकाणी तुमचा लास्ट कॉन्ट्रीब्युशन असेल त्या महिन्याची तुम्ही कोणतीही डेट तुम्ही लास्ट वर्किंग डे डेट ऑफ एक्झिट म्हणून अपडेट करू शकता. तर लास्ट कॉन्ट्रीब्युशन आहे मे 2023 आणि या ठिकाणी मे 2023 ची मी कोणतीही डेट सिलेक्ट करू शकतो, परंतु मला माहिती आहे की लास्ट वर्किंग डे किती आहे, तर त्यामुळे मी तीच एक्झॅक्टली डेट या ठिकाणी अपडेट करणार आहे. तर त्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं, लास्ट वर्किंग डे डेट ऑफ एक्झिट आहे 31 मे 2023 तर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर रिसिलेक्ट डेट ऑफ एक्झिट या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि परत या ठिकाणी तुम्हाला तुमची लास्ट वर्किंग डे सिलेक्ट करायची आहे. तर या केसमध्ये 31 मे 2023 ही लास्ट वर्किंग डे असणार आहे. त्यानंतर त्यापुढे असणाऱ्या सिलेक्ट रिझन ऑफ एक्झिट या ठिकाणी असणाऱ्या सिलेक्ट या ड्रॉप डाऊन मेनू वरती क्लिक करायचंय आणि तुम्हाला रिझन सिलेक्ट करायचे की रिझन काय आहे, एक्झिट करण्याचं, जॉब सोडण्याचं रिझन काय आहे. तर या ठिकाणी मोस्ट ऑफ द शॉर्ट सर्व्हिस हेच ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर या ठिकाणी आय हिअर बाय कन्सर्न टू प्रोव्हाइड माय आधार नंबर या चेकमार्क बॉक्सला टिक मार्क करा आणि रिक्वेस्ट ओटीपी वरती क्लिक करा. रिक्वेस्ट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर असं नोटिफिकेशन येईल तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं. या ठिकाणी दिले की जर तुम्ही डेट ऑफ एक्झिट या ठिकाणी अपडेट केली तर परत ती एडिट करता येणार नाही, चेंज करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर डेट ऑफ एक्झिट जी माहिती आहे तीच या ठिकाणी अपडेट करा. तुम्ही एचआरशी कॉन्टॅक्ट करा किंवा तुमच्या लास्ट कॉन्ट्रीब्युशन महिन्याची तुमची कोणतीही डेट सिलेक्ट करा. परंतु या ठिकाणी एक लक्षात घ्या, तुम्ही ज्या नवीन कंपनीमध्ये जॉईन केलं असेल त्या जॉईनिंग डेटच्या अगोदरचीच डेट असली पाहिजे. ती डेट तुमच्या ईपीएफओच्या लास्ट कॉन्ट्रीब्युशन महिन्यामधली कोणती डेट टाकायची. या पद्धतीने सगळं वाचून घ्या आणि येस वरती क्लिक करायचं. येस वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तर तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी आय हॅव रीड द बिलो पॉइंट्स केअरफुली या चेकमार्क बॉक्सला टिक मार्क करायचा आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी विचारेल की आर यू शुअर वॉन्ट टू अपडेट डेट ऑफ एक्झिट. तर आपल्याला डेट ऑफ एक्झिट या ठिकाणी अपडेट करायचे. तर या ठिकाणी सिंपल या अपडेट ऑप्शन वरती क्लिक करायचंय. अपडेट वरती क्लिक केल्यानंतर डेट ऑफ एक्झिट अपडेटेड सक्सेसफुली असे नोटिफिकेशन दिसेल. तर आपल्याला या ओके वरती क्लिक करायचंय. ओके वरती क्लिक करताच या ठिकाणी तुम्हाला डिटेल्स दिसेल आणि तुमची डेट ऑफ एक्झिट या ठिकाणी अपडेट झालेली दिसेल. तर मी या ठिकाणी बघा 31 मे 2023 ही डेट ऑफ एक्झिट अपडेट केली होती आणि या ठिकाणी बरोबर 31 मे 2023 ही डेट ऑफ एक्झिट या ठिकाणी अपडेट झाले. प्रॉपर चेक करण्यासाठी तुम्हाला या व्ह्यू वरती क्लिक करायचंय आणि ड्रॉप डाऊन मेनू मधून सर्व्हिस हिस्ट्री वरती क्लिक करायचंय. सर्व्हिस हिस्ट्री वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा डीओई ईपीएफ आणि डीओई ईपीएस या दोन्ही ठिकाणी नॉट अवेलेबल असं दिसत होतं. तर आता आपली डेट ऑफ एक्झिट या ठिकाणी अपडेट झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची डेट ऑफ एक्झिट अपडेट करू शकता. मे 2021 ते 31 मे 2023 या कालावधीत या कंपनीमध्ये काम केलंय. ही डेट ऑफ एक्झिट या ठिकाणी अपडेट झाले आणि त्याच्यानंतर त्या युजरने दुसऱ्या कंपनीमध्ये 1 जुलै 2023 ला जॉईन केले. डीओई ईपीएफ आणि डीओई ईपीएस हे दोन्ही या ठिकाणी नॉट अवेलेबल आहे, कारण हा एम्प्लॉयर सध्या त्या ठिकाणी कंपनीमध्ये काम करतोय. तुम्हाला एक लक्षात ठेवायचंय, ज्या ठिकाणी तुम्ही सध्या काम करत आहात त्या कंपनीची डेट ऑफ एक्झिट तुम्हाला अपडेट करायची नाही. तुम्ही ती कंपनी सोडल्यानंतर तुम्हाला डेट ऑफ एक्झिट अपडेट करायची. आता जुन्या कंपनीची डेट ऑफ एक्झिट आपण ऑनलाईन पद्धतीने अपडेट केली आहे आणि ही डेट ऑफ एक्झिट इमिडिएट अपडेट होते. काही या ठिकाणी डेट ऑफ एक्झिट अपडेट झाली तर तुम्ही तुमची पीएफ च्या रिलेटेड संपूर्ण कामं करू शकता. म्हणजे तुम्ही तुमचा पीएफ ट्रान्सफर करू शकता किंवा तुमचा पीएफ विड्रॉ देखील करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही विदाउट एम्प्लॉयर तुमची डेट ऑफ एक्झिट यूएन मेंबर पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीने अपडेट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.